प्रत्येकांना त्रास देणारा, म्हणजे एकदम हट्टाकट्टा किंवा गरीबातला गरीब असू देत किंवा श्रीमंतातला श्रीमंत असू देत, कोणीही असू देत, त्यांना त्रास देणारा असा हा IBS. या IBS बद्दल जे काही आपल्याकडे प्रश्न आले होते त्या प्रत्येक प्रश्नाला किंवा जेवढे काही प्रत्येक रुग्ण ज्यांना ज्यांना त्याचा त्रास होत होता किंवा ज्यांना त्या विषयाबद्दल समजून घेत असताना नेमकं करायचं काय किंवा काय नाही करायचं हेच समजत नव्हतं. IBS बद्दल इंटरनेट जगतामध्ये किंवा बऱ्याच वेळेला कोणाला कसा त्रास आहे त्यानुसार ते सगळं बदलत असताना नेमकं करायचं काय हेच समजत नाही. IBS हे नाव ऐकलेलं आहे, पण त्यात होतं काय किंवा त्याबद्दल जाणून कसं घ्यायचं किंवा त्यात आपण करायला काय पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे शरीराचं नुकसान टाळण्यासाठी टाळायला काय पाहिजे. तर आज आपण IBSचे जे काही 20 प्रश्न आपण काढलेले आहेत, जे आपल्याला इंस्टाग्रामवर जेवढ्यांनी प्रश्न विचारले होते, फेसबुकवरती ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले, ज्यांनी काही पर्सनल व्हॉट्सअपला प्रश्न विचारलेत, त्या सगळ्या प्रश्नांचं बेसिक पासून ते आहाराच्या निदानापर्यंत कसं जायचं, आपल्या शरीराला कसं सांभाळायचं त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न की IBS म्हणजे काय. IBS म्हणजे काय यावर उत्तर देत असताना IBS म्हणजे असा आजार जो कुठल्याही निदानात दिसत नाही, म्हणजे तो फंक्शनल डिसऑर्डर आहे. फंक्शनल डिसऑर्डर म्हणजे कसा, तर सोपं उदाहरण देऊन सांगतो की फॅन सुरू केल्यानंतरच फॅनचा आवाज येणे. जर फॅन बंद असेल तर त्याचा कुठलाही परिणाम किंवा कुठलाही आवाज न येणे, म्हणजे जेव्हा आतड्यांमध्ये अन्न जातं किंवा कुठलाही पदार्थ, अगदी पाणी सुद्धा जातं, तरी सुद्धा जो ॲक्टिवेट होतो आणि त्याची हालचाल वाढत जाते, असा आजार म्हणजे आतड्यांची हालचाल वाढवणारा आजार म्हणजे IBS होय, ज्याला आपण इरिटेबल बाउल सिंड्रोम असं नाव दिलं जातं. पण सोप्या भाषेमध्ये किंवा सोपं समजण्यासाठी त्याचं शॉर्ट फॉर्म हे IBS आहे. IBS मध्ये हे समजल्यानंतर, म्हणजे फंक्शनल डिसऑर्डर जेव्हा तुम्हाला कळतो, म्हणजे फॅन सुरू झाल्यानंतर जसा आवाज येतो किंवा दरवाजा हलवल्यानंतर दरवाजातून जसा कुरकुर आवाज येतो, त्या पद्धतीची कंडिशन्स जेव्हा आपल्या पोटामध्ये कुठल्याही पद्धतीचं अन्न किंवा पाणी जातं, त्यावेळेला त्याचे परिणाम म्हणून शरीर जेव्हा रिॲक्शन देतं, तो ॲक्टिवेट होतो, आतड्यांची हालचाल ॲक्टिवेट होते, अति हालचाल ॲक्टिवेट होते, त्याचं नाव म्हणजे IBS. दुसरा प्रश्न असा होता की IBS आणि कोलायटिस मध्ये फरक काय. तर समजून घेण्यासारखा हा विषय म्हणजे IBS हा कुठल्याही प्रकारे निदानामध्ये दिसत नाही किंवा तो फंक्शनल डिसऑर्डर असल्यामुळं तो कोलोनोस्कोपी किंवा सोनोग्राफी किंवा कुठल्याही प्रकाराचे तो फक्त रुग्णाला फील होतो, स्वतःला जाणवतो किंवा ज्यांनी त्याच्यावरती आजपर्यंत निदान केलेलं आहे त्या डॉक्टरला किंवा वैद्याला कळतं, पण जो रुग्ण त्यातून जात असतो त्याला ते कळत असतं. दुसरा असतो कोलायटिस. तर कोलायटिस काय, तर कोलायटिस म्हणजे आतड्यावरती पूर्ण प्रकारचे, एक तर पूर्ण आतड्यावर किंवा आतड्यातला काही भाग, मोठ्या आतड्यांचा किंवा छोट्या आतड्याचा शेवटचा भाग, अशा ठिकाणी सूज येणे, एक लालिमा येणे, जसं तोंड येतं आपल्याला, तोंड आल्याच्यानंतर जसे छाले पडतात त्या पद्धतीचे छाले किंवा तोंड आल्यानंतर जसा लालिमा असतो त्या पद्धतीचा लालिमा आतड्याच्या आतून किंवा कधी कधी बाह्यता सुद्धा त्या प्रकारची सूज त्यावरती येतं. आणि जसं अल्सर झालेलं आहे किंवा ओठ फाटल्याच्या नंतर थोडं बहुत रक्त दिसतं किंवा कधी कधी तिथले आपल्याला पांढरा पदर निघाल्यासारखा तोंडावरतूनही दिसतो, त्याच पद्धतीचं कोलायटिसमध्ये कधी म्युकस जातं तर कधी कुठल्याही पद्धतीचं रक्त जातं आणि त्यातून तो आहार आणि त्याच्यावरच्या परिणामानुसार ते दिसत असतं. IBS आणि कोलायटिसमध्ये हाच मुख्य फरक आहे की IBS हा तुमचा फंक्शनल डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला IBS समजून घ्यायचं आहे की स्वतःचा तो त्रास आहे, स्वतःच्या अपचनाचा त्रास आहे किंवा खाल्लेल्या अन्नपचनावरची शरीरावरची आलेली प्रतिक्रिया आहे. दुसरा प्रश्न आहे की याचे प्रकार किती पडतात. तर मुख्यतः शास्त्रीय कारणानुसार त्याचे 3 प्रकार पडतात, की जो डायरिया करणारा IBS, ज्याच्यामध्ये संडास जास्त लागतात,
वारंवार पातळ संडास येतात आणि वारंवार रुग्णाला जाण्याची इच्छा होत राहते. दुसरा असतो कॉन्स्टिपेशन, ज्याच्यामध्ये संडासला कडकपणा असतो, तो होत नाही, झालं तर पूर्णतः झाल्यासारखी वाटत नाही, किंवा मनामध्ये एक प्रकारची शंका असते पोट पूर्ण न फील झाल्याचं किंवा पोट हलकं न झाल्याचं, तो आहे IBS-C. आणि तिसरा प्रकार जो मार्केटमध्ये सगळ्यांना पैकी समजा 50% रुग्ण असतील तर त्यातले 10% फक्त मिक्सचे असतात आणि 20-20% हे IBS आणि IBS-D असतात. तर त्यातले जे 10% लोक आहेत त्यांना काय होतं की ते धड IBS-च्या C मध्ये पण बसत, म्हणजे कॉन्स्टिपेशन सांगतील तर त्यांना जुलाब होतात औषधांनी, औषध दिलं जुलाबाचे तर कॉन्स्टिपेशन होतं. म्हणजे दोन्हीही परेशान राहणारे जे रुग्ण असतात ते येतात IBS मिक्समध्ये. आणि हे 3 रुग्ण झाल्याच्या नंतर अजून 2 रुग्ण दिसतात. त्यातला एक पहिला रुग्ण असतो जो पोट विकारामध्येच मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळं एक प्रकारची चिडचिड, एक प्रकारचं वारंवार आहार न घेणं किंवा एक प्रकारचं मानसिक स्थिती व्यवस्थित न राहणं, आणि त्या मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळं जो IBS बसतो की त्याच्यामध्ये एक असं असतं की त्यांनी स्ट्रेस घेतला. एक सोपं उदाहरण, उद्या गावाला जायचंय म्हटल्यानंतर आज जी पोटात खळबळ होत असते, जी अँझायटी होत असते, त्या अँझायटीतून जे पोट विकारावरचे जे परिणाम दिसतात त्या पद्धतीचा एक IBS असतो. आणि दुसरा जो IBS आहे म्हणजे हे 4 IBS, आणि जो 5वा IBS आहे तो IBS म्हणण्यापेक्षाही तो अन्न विषाक्ततेकडे जातं. की उदाहरणार्थ आपण कुठेतरी काहीतरी वडापाव खातो, पाणीपुरी खातो किंवा भेळ खातो, असं काहीतरी खातो जिथलं आपल्याला कधी खाल्लेलं नसतं किंवा तिथला पोटाला कधी संबंध नसतो. कुठेतरी मित्राच्या गावाकडे गेल्याच्या नंतर किंवा कुठेतरी पार्टी केल्याच्या नंतर किंवा एखाद्या वेळेस शेतामध्ये जेवण केल्याच्या नंतर किंवा नॉनव्हेज खाल्ल्याच्या नंतर आपण लिमिटच्या बाहेर खातो, आणि त्यातून जो परिणाम दिसतो तो परिणाम दिसणे म्हणजे तो एक अन्न विषाक्ततेतून, अन्न विष बाधेतून येणारा IBS आहे. आणि हे 5 IBSचे प्रकार रुग्णांमध्ये सध्या तरी दिसत आहेत. फक्त त्यातला जो अवघड जातो ट्रीटमेंटला तो म्हणजे मिक्सवाला, कारण ह्यांना कुठल्याही पद्धतीचे औषधं दिले, जर कॉन्स्टिपेशन थांबवलं तर पोट फुगून येतं. म्हणजे आतडे संडास जास्त होते म्हणून कॉन्स्टिपेशनसाठी औषध दिले की बाबा संडास कमी यावं तर पोट फुगतं, आणि पोट फुगू नये म्हणून जर हे कमी करण्यासाठी, कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी औषध दिलं तर वारंवार संडास येतं. म्हणजे त्याच्यामध्ये इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये नकोच वाटतं. आणि ह्याच पेशंटमध्ये मिक्सवाल्यांमध्ये पोटात आग पडत असते, कारण ह्यांना एक सवय लागलेली असते की कॉन्स्टिपेशन झालं की औषध खाणे आणि डायरिया झाला की गोळी घेऊन ते थांबवणे, म्हणजे नेमकं करायचं काय हेच कळू न देणं. आणि त्यामुळं IBSचे पेशंट ह्या पद्धतीचे अडकतात. म्हणजे 5 प्रकारचे IBS आपल्याला नियमितपणे दिसून येतो. IBSच्या पेशंटमध्ये मानसिकता ती झालेली असते ती एकदम निगेटिव्ह असते. ते तुम्हाला कधीच पॉझिटिव्ह बोलत नाही किंवा विचारही करू शकत नाहीत की ते पॉझिटिव्ह बोलावं किंवा पॉझिटिव्हिटी राहावी. त्याचं मूळ कारण असं असतं, त्यांना इरिटेशनच इतकं असतं की त्यांचा पूर्ण मेंदू हा पोटात आलेला असतो. पोटामध्ये त्याचे सतत विचार असतात, म्हणजे कुठल्या कामात विचार नको, कुठल्या कामात जायचं नसतं, फॅमिली फंक्शन नको असतात किंवा फॅमिलीसोबत वेळ घालायचा नसतो, किंवा जेवण करताना सुद्धा त्या जेवणाकडे निगेटिव्ह विचार असतो. अन्न मृत्तिकराणाम श्रेष्ठ असा सुश्रुताचार्य चरकाचार्य म्हणतात की जे तुम्ही अन्न खाताय त्यानुसार तुमची वृत्ती बनते, पण तुमची वृत्ती जशी येते तशीच अन्नावर सुद्धा येते. हे आपण रुग्ण म्हणून विसरतो किंवा व्यक्ती म्हणून विसरतो. तर व्यक्तींनी किंवा रुग्णांनी किंवा प्रत्येकाने अन्न सेवन करत असताना त्याच्यावरची जी वृत्ती आहे ती पॉझिटिव्ह ठेवून जर सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये त्या पद्धतीचे प्रकार आणि त्या पद्धतीची पॉझिटिव्हिटी येते. मानसिकता एवढी निगेटिव्ह झालेली असते, त्याचं मूळ कारण दुसरं असतं की पोट विकारामुळं बऱ्याच वेळेला लाजे खातर की संडासला जावं लागतं. माझं म्हणणं काय, प्रत्येकाला संडासला जायचंय, प्रत्येकाला जेवण करायचंय, प्रत्येकाला लघवी येणार आहे, प्रत्येकाला जुलाब लागणार आहेत, प्रत्येकाला जिवंत आहे म्हणजे शरीरामध्ये कुठले ना कुठले बदल घडणार आहेत. मृत्यू झालेल्या माणसाला कुठलेही बदल दिसणार नाही, मृत्यू झालेल्या गोष्टीमध्ये पेन राहणार नाही. तुम्हाला वेदना आहेत, पोटात वेदना आहेत, याचा अर्थ आपण जिवंत आहोत, आपल्या पेशी जिवंत आहेत, तिथल्या प्रत्येक गोष्ट जिवंत आहे. सोपं उदाहरण घ्या, मृत्यू झालेली गोष्ट म्हणजे काय, डायबिटिक फूट मधल्या पेशंटमध्ये पायाला जखमा होतात आणि त्या जखमाच कळत नाहीत,
आणि त्या जखमा कळत नाहीत तरी त्या पेशंटला कुठलाही वेदना होत नाहीत आणि त्या पायात होतंय काय तेच कळत नाही आणि पाय तोडावा लागतो. जर तिथं जीवनदान असेल, तिथं जीव असेल, तिथं त्या पेशींमध्ये जर चेतना असेल तर आपल्याला वेदना होतील का किंवा आपल्याला त्या गोष्टी जाणवतील ना. तर तीच गोष्ट आपल्या पोटात आहे. इरिटेशन होतं, जखमा होतात, त्रास होतोय म्हणजे तिथं काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि हीच पॉझिटिव्हिटी घेऊन पोटविकारातून बरं व्हायचंय, आयबीएस मधून बरं व्हायचंय. आयबीएस घेत असताना निगेटिव्ह विचार कमी करायचे. ते कसे करायचे? एक नंबर निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी ओशोंचं किंवा श्री श्री रविशंकरजींचं किंवा कुठलंही तुम्हाला जे मेडिटेशन सोपं जाईल, ज्याच्यामध्ये फार योगा करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण योगा करण्यासाठी खूप बल लागतं, मानसिक स्थिती खूप स्ट्रॉंग लागते. त्यासाठी तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बघण्याची, विचार करण्याची शैली लागते. म्हणून त्यापेक्षा पहिल्यांदा बेसिक काम करा की सोहम साधना करा किंवा ओशोंचे डायनॅमिक मेडिटेशन करा. त्यातून बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला व्यक्त नाही होऊ शकत, जे तुम्हाला कुठं बोलू शकत नाहीत किंवा आई वडिलांना बोलू शकत नाहीत, बहिणीला बोलू शकत नाहीत, भावाला बोलू शकत नाहीत, अशा गोष्टी तुम्ही तिथं व्यक्त व्हा. बोलल्याशिवाय डोक्यावरचा ताण कमी होणार नाही. जर नाही बोललो तर पोट तर दुखतच, पण त्यासोबत मायग्रेन सुद्धा येतं, मानसिक ताण येतो आणि डोकं खूप भयंकर दुखायला लागतं. काही लोकांना पोटविकारामध्ये उपाशी राहण्याची खूप सवय असते आणि त्यातून काय होतं तर त्यातून सगळ्यात महत्वाचं गॅसेस तयार होतात. जेवण नाही व्यवस्थित केलं, खाल्लं व्यवस्थित नाही, वेळेवर जेवण नाही केलं, सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण व्यवस्थित नाही केलं तर न खाल्लेल्या अन्नामुळं जे अन्न तसंच पडून राहतं किंवा त्या अन्नावरती पचनशक्ती व्यवस्थित काम करत नाही, त्यातून गॅसेस कंटिन्यू फॉर्म होत राहतात. आणि एकदम असं पेशंटला वाटत असतं की औषधं सुरू आहेत तरीही गॅसेस का होत आहेत. त्याचं मूळ कारण असतं की औषधं सुरू असताना गॅसेस फॉर्म होणं म्हणजे तुमचं अन्नपचनाकडे हळूहळू वाटचाल सुरू झालेली आहे. पोट फुगलंच पाहिजे, पोटात ते त्रास जाणवलाच पाहिजे, तरच आपल्याला तिथले जे आतड्यांची हालचाल आहे त्याला कंट्रोल करता येते. दुसरा प्रश्न असा होता की याचं निदान कसं होतं. तर याचं निदान बऱ्याच वेळेला रक्त तपासणीमधून केलं जातं, तर कधी संडासच्या तपासणीमधून केलं जातं. रुग्णाच्या त्या त्या बलानुसार, त्या त्या ताकदीनुसार त्याच्यावरचं निदान होतं. फारच गरज पडली किंवा मोठा कोणता आजार आहे का किंवा कोलायटिस आणि आयबीएस समजून घेण्यासाठी बऱ्याच वेळेला कोलोनोस्कोपी केली जाते आणि त्यातून आपल्याला त्या त्या गोष्टी लक्षात येत जातात. दुसरं जे आहे तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचं निदान होतं. निदान सगळ्यात जास्त रुग्ण आणि वैद्य किंवा डॉक्टर ह्यांच्या सहमतीनं होत असतं. सगळ्यात महत्वाचं निदान की जे लक्षणं आहेत रुग्णाला, जे पेशंटला फील होतंय, जे पेशंटला जाणवतंय, जे पेशंटमध्ये त्या वेदना फील होत आहेत, जाणवत आहेत, ते वैद्यांनी किंवा डॉक्टरनी समजून घेणे. कारण आयबीएस मध्ये सगळ्यात मोठा धोका तोच असतो की तो समजून घेतला जात नाही. रुग्णाला काय म्हणायचं ते, कारण रुग्णाला त्याचे आई वडील समजून घेऊ शकत नाहीत किंवा फॅमिली समजून घेऊ शकत नाही, कारण ते पोटात तेवढ्या वेदना असतात. पण जशा जशा त्या वेदनातून बाहेर पडायचंय त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागतं. कुठल्याही डॉक्टरनं त्याच्यावरती लक्षणानुसार जेव्हा रुग्णाचा अनुभव असेल तर तो डॉक्टर किंवा वैद्य आयबीएसला लवकर टॅकल करतो आणि पेशंट लवकर बरा होतो. जेवढ्या लवकर आजाराचं निदान तेवढा लवकर तो बरा होतो, जेवढा लेट तेवढा त्रास जास्त देतो. आता उपचाराच्या अनुभवानुसार असं लक्षात येतं की 1 वर्ष जुना आजार असेल तर तो बरा होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 महिने जातात. कारण जेवढा जास्त वेळ घेणार तो तेवढा जास्त मुरतो, जेवढी जास्त हालचाल होईल. सोप्या भाषेत सांगतो, आपला मुलगा किंवा मुलगी लहान बाळ असतात, ते जर चंचल असतील आणि त्यातल्या त्यात ते जर लहानपणापासून चंचल असतील, 5 वर्षापर्यंत त्यांचं चंचलत्व आपल्याला गोड वाटतं, पण त्यानंतर 5 वर्षानंतर तर ते चंचलत्व नको वाटतं किंवा ते चंचल असणं ते कमी करावं वाटतं, पण ते त्यावेळेला होत नाही. कारण मुलांमधली ही चंचलता एकदम कमी होत नाही. त्याच पद्धतीचं चंचलत्व आपल्याला ह्या कृतींमध्ये सुद्धा दिसत असतं, जे आतड्यांमध्ये दिसत असतं. कुठलाही वैद्य आयबीएस बरा करण्याची गॅरंटी एकदम देऊ शकत नाही, कारण ते रुग्णावर जास्त डिपेंड असतं. जेवढा वेळ रुग्ण वेळ देत असतो तेवढा वेळ तो त्या रुग्णानुसार, त्या रुग्णाला नेमका आजार काय, तो कसा कसा डेव्हलप होत गेलेला आहे याच्यामध्ये, जसं आपण म्हणतो ना की जसं पुरुषम पुरुषम विक्षम, की जे ज्या पुरुषांमध्ये जसं जसं दिसत जातं त्या त्या पद्धतीनं तो आयबीएस दिसत जातो. म्हणजे प्रत्येक पुरुषाचा वेगळा आयबीएस आहे. कोणाचं कुठलं कारण असतं माहिती शकत नाही.
कोणाला दुधाने त्रास होतो तर कोणाला दुधाने त्रास होत नाही. म्हणजे नेमकं कशाचं आहे कारण शोधून 5 प्रकारातून एक कारण शोधावं लागतं. त्या 5 प्रकारामध्ये सुद्धा 1000 कारणं असतात. त्यातलं एक कारण पकडल्यानंतर ते सापडण्यासाठी बेसिक पासून सुरुवात, म्हणजे हे कारण सापडण्यासाठीच 2 महिने जातात. पहिल्या महिन्यामध्ये फक्त लक्षणं कमी करावी लागतात. जसं जसं लक्षणं कमी होत जातात, रुग्ण खात जातो, जेवण करत जातो, तसा तसा त्याची मानसिक स्थिती सुधरत जाते आणि गॅसेस बनणं, म्हणजे मुख्य काय तर रुग्ण, वैद्य किंवा डॉक्टर हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत निदानासाठी. कुठल्याही टेस्ट किंवा कुठलंही काहीही फायद्याचं ठरत नाही. फक्त दुसरं काय होतं, पैसा जातो, वेळ जाते, मानसिक त्रास वाढतो आणि बंच न बंच तयार होतात रिपोर्टचे, जे की नॉर्मल रिपोर्ट असतात. कोणते पदार्थ बाधाकर आहेत? बऱ्याच वेळेला लोकांमध्ये सगळ्यात जास्त IBS मध्ये बाधाकर घटक कोणते आहेत तर बेकरी प्रोडक्ट्समध्ये जे इस्ट टाकलं जातं, ते इस्ट जे आहे ते जर प्रमाणापेक्षा जास्त टाकलं गेलं तर बऱ्याच वेळेला काही लोकांमध्ये त्याची जर ऍसिडिक रिॲक्शन झाली जास्त किंवा त्याच्यामध्ये ॲलर्जी असेल तर त्याच्यातून तो IBS निर्माण होतो किंवा अन्नाची विषबाधा होते. कधी कधी विरुद्ध अन्न खाण्याची खूप सवय असते. त्या विरुद्ध अन्नातून जसं दूध खिचडी असेल किंवा केळी शिकरण असेल किंवा काही लोकांमध्ये दही खाण्याची खूप सवय असते, तर ते लिमिटच्या बाहेर दही खातात. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बिर्याणीतून दही, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की असे जे असतात, किंवा गरम पदार्थासोबत दही किंवा तूप मध खाणे किंवा जे विष सांगितलेले आहेत ते विषाक्ततेचा आहार घेणे, त्यातून जेव्हा अशी काही लक्षणं दिसतात आणि जे पदार्थ बाधाकर आहेत ते रुग्णांवर बदलतात, तरी सुद्धा IBSच्या लोकांनी किंवा कुठल्याही पोटविकाराच्या पेशंटनी जे मुख्य ते दुधाचे पदार्थ, हिरवी मिरची आणि फोडणीला टाकलेली राई, जो विशेषतः जो आपला महाराष्ट्र आहे त्यातल्या त्यात जो उष्णकटिबंध एरिया आहे, जिथं उष्णता खूप आहे, तिथल्या लोकांनी मोहरी नाही घ्यायला पाहिजे. आपली मोहरी जी आहे ती फक्त आपल्या लोणच्यापुरती लिमिटेड आहे, ती फोडणीला टाकायला नाही पाहिजे. तर मोहरीचा पदार्थ, त्याच्यानंतर जशी मोहरीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर मोहरी ठेचायची आणि बाहेर स्किनला लावून बघायची. जी फिलिंग दिसणार आहे ना तुम्हाला त्वचेवरती, ती फिलिंग आतड्यांमध्ये IBSच्या किंवा पोटविकाराच्या रुग्णात दिसते. त्यामुळं मोहरी असेल किंवा दुधाचे पदार्थ असतील, त्यानंतर सोबतीला त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला जेव्हा काही पेशंटमध्ये हिरवी मिरची ही खूप बाधते, तर हिरवी मिरची जागी लाल मिरची खाऊ शकतात. पण हिरवी मिरची, जसा कच्चा आंबा अति नाही खाऊ शकत, पिकलेले कितीही खाऊ शकतो, त्याच पद्धतीने हिरवी मिरची खायला गोड लागते पण त्रास देणारी आहे. लाल चटणी खायला तेवढी गोड वाटत असेल तरी ती शरीराला किमान हितकर तरी आहे, त्यामुळं ते एक खायचं. सगळ्यात महत्वाचं, आजपर्यंत प्रत्येक IBSच्या पेशंटनी किंवा प्रत्येक लोकांनी अनुभवलेला अनुभव म्हणजे भाकरी खायची का. भाकरी आणि शेवगा याच्यावरती जे काय आपण व्हिडिओ बनवला त्याच्यातून जे काय मातंग मानवलं गेलं, मान्य तर करा, समजून घ्या नेमकं झालंय काय. भाकर ही वृक्ष आहे, कोरडी आहे. भाकर ही पचवण्यासाठी तेवढा तुमचा व्यायाम किंवा तेवढा तुमचं दह्यासोबत खाणं जगू आहे. जुन्या काळातल्या लोकांचा जर आहार बघितला, न्याहारी जर बघितली, तर भाकरीसोबत दह्याची वाटी किंवा ताकाचं घमेला असायचं. कारण त्या दही आणि भाकर हे कॉम्बिनेशन जे आहे ना, तर हे तुम्हाला बल देणार आहे. पण आपण जे भाकर, प्रत्येक वेळेला भाकर खाणं हे वेट लॉस करतं, वजन कमी करतं. मग चपाती पचत नाही, काय करावं. चपाती पचवण्याची क्रिया किंवा ताकद आपल्या आतड्यांना आली पाहिजे. प्रत्येक आहार पचवण्याची ताकद आपल्या आहारात आली पाहिजे, आतड्यांना आली पाहिजे. जसं आपण म्हणतो की डायजेस्ट एव्हरीथिंग, तुम्हाला जे जे मार्केटमध्ये मिळतं ते खाता आलं पाहिजे. इथपर्यंतची शरीराची ताकद झाली पाहिजे, तेवढं आपल्याला बल वाढलं पाहिजे. आणि जेवढा जास्त बल वाढू, जेवढी जास्त ताकद वाढू, तेवढं आपल्याला लक्षात येईल की आपला आजार जात चाललेला आहे. पण बऱ्याच जणांना काय असतं की कुठलेही आहार घेत असतो, कुठलेही औषधं घेत असतो, पण त्याच्यामध्ये जी भाकर खात असतो किंवा दही खात असतो, आपण प्रोबायोटिक म्हणून दही खातो. दही इतकं बाधाकर आहे की दह्याने एवढी आव वाढते आणि एवढं इरिटेशन वाढतं की रोग वाढत जातो पण कमी होत नाही. त्यामुळं दुधाचे पदार्थ, भाकर ही बंद करायला पाहिजे प्रत्येक IBSच्या पेशंटनी पहिल्यांदा. तर त्याच्याऐवजी एखाद्या वेळेस महिना 2 महिन्यातून खाणं ठीक आहे, पण नियमित चपाती खाण्याची सवय हळूहळू वाढवून घ्यावी. प्रत्येक आहार खाण्याची सवय लावी. प्रत्येक गोष्ट भीतीपोटी न खाता खाऊन पचवण्याची ताकद वाढवायला पाहिजे. अपचन दूर झालं पाहिजे, आवपणं दूर झालं पाहिजे, पोट साफ झालंच पाहिजे, गॅसेसची भीती सुद्धा गेली पाहिजे किंवा कुठलीच भीती राहिली नाही पाहिजे. कोणीही इथं जगण्यासाठी आलेलं नाही, हे कायम डोक्यात ठेवा. मरणासाठीच प्रत्येक जण आलेला आहे, पण अशा आजारातून किंवा आपलं कुठलंही कार्य न करता जाणं हे पाप आहे. म्हणजे
तुम्ही तुमचं कर्तव्य न करता पुढे जाणं आणि आपला आजारामुळं आपलं घर नुकसानात जाणं किंवा आपली घरची परिस्थिती बिघडवणं, याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं स्वतःचं बल वाढवा, ताकद वाढवा आणि याच्यातून बाहेर पडा. दुसरं जे आहे की उपवास. ह्या लोकांमध्ये, आयबीएसच्या लोकांमध्ये जुलाब होतात म्हणून खात नाहीत. पहिल्यांदा हे टाळा. जुलाब होत आहेत म्हणजे टाळणं म्हणजे सगळ्यात म्हणजे काय की तरीही तुम्हाला ह्या गाडीमध्ये पेट्रोल न टाकता फक्त गाडी आवाज करते म्हणून तिला पळवायची. शक्य आहे का? इंजिनवर लोड येईल, तुम्हाला त्रास होईल, वेट लॉस होईल. अगदी 70-80 किलोचे व्यक्ती सुद्धा 35 वर आलेली मी पाहिलेली आहेत. म्हणजे एवढं वजन लॉस होतं, एवढं चांगलं शरीराचं नुकसान करतो आपण. वात हा इतका सोपा नाहीये. आयुर्वेदानुसार वात हा रोज वाढतो. म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, ह्या बोलण्याच्या नादामध्ये सुद्धा माझ्या शरीरातला वात वाढतोय आणि ह्याला कमी करण्यासाठी अभ्यंग सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीचं अभ्यंग, त्याच पद्धतीचं स्नेहपान आपल्या शरीरात गेलं पाहिजे. आणि आहार हे आपल्या शरीराचं सगळ्यात मेन पोषक अंश आहे आणि तो पोषक अंश आपल्या शरीराला देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि उपाशी लोकांना खाऊ घालण्यापेक्षा ह्या अग्नीमध्ये काही ना काही, जर याचा आपण होम म्हणतो, हवन म्हणतो किंवा यज्ञ म्हणतो, तर त्याला म्हणजे आहार टाकणं गरजेचं आहे. आणि तो पचवणं किंवा ते पचत नसेल तर त्याच्यावरती कार्य करणं हे आपलं काम आहे. त्यानंतर काय खावं, सगळ्यात महत्वाचं आयबीएसच्या लोकांमध्ये, जर तुमचा वेट लॉस झाला असेल तर नॉनव्हेज घेऊ शकता, सूप घेऊ शकता. जर वेट लॉस झाला असेल तर, खूप भयंकर वेट लॉस झालाय, थकवा झालेला आहे, संडासून उठून बसता येत नाहीये, हातपाय गळून जात आहेत, लघवीला बसून उठलं तरी त्रास होतोय, तर तुम्ही नॉनव्हेज घेऊ शकता, सूप घेऊ शकता. आयुर्वेदानुसार मांस तर्पण करणार आहे, रसतर्पणी या नाम सांगितलेलं आहे, श्रेष्ठ सांगितलेलं आहे की शरीराचं तर्पण करणं, शरीराचं पोषण करणं. हा, आणि जर तुम्ही आपण कुठल्याही देवाला मानत असू, धर्माला मानत असू, कुठेही करत असू आणि जर शक्य नसेल की बाबा घेतल्याने मला काही त्रास होईल, ट्राय तर करायचंच. कोरोना काळामध्ये लोकांनी कॅरेट ना कॅरेट संपवलेले आहेत, पण तरी सुद्धा जर आपल्याला शक्य नसेल तर त्याच्यावरती दुसरा उपाय म्हणजे एक सोपा साधा उपाय की त्याच्यामध्ये जे काही आहार आहे तो वाढवायचा. तो 4 वेळेला 5 वेळेला थोडा थोडा हळूहळू खायचा. जेवढ्या वेळ संडासला जाऊ तेवढ्या वेळ आहार खायचा. आणि त्याचे परिणाम असे होतात की आतड्यांची हालचाल, चंचलत्व कमी होतं. जसं मी उदाहरण दिलं की चंचल होतं, जसं लहान मुलांना काम द्या, सतत काम द्या, ते कामात, अभ्यासात किंवा एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या समजा मोबाईल बघत बसले तर ते त्याच्यात तसं गुंतून जातात. त्या पद्धतीनं आतड्यांना जर काम दिलं, आहार देत राहिलो ना, तर त्याची हालचाल हळूहळू कमी होत जाते आणि तो एका लिमिटपर्यंत येतो, तिथला वात कमी होत जातो. आणि आहारातून जेवढा वात लवकर कमी होतो तो दुसऱ्या कुठल्याही पदार्थांनी कमी होत नाही. आहार हा त्याचं मूळ आहे. पंचकर्म केल्याने सुद्धा वात कमी होतो, पण तो पंचकर्म करण्याची तुमची स्वतःची ताकद आहे का? तुमच्या शरीराची ताकद आहे का? तुमच्या मनाची ताकद आहे का? तुम्हाला विश्वास आहे का त्या डॉक्टरवरती किंवा वैद्यांवरती? तरच पंचकर्म करा. करायचे म्हणून करू नका, त्यातून तुमचं नुकसान तर होतं, शरीराचंही नुकसान होतं. पंचकर्म इतकं सोपं नाहीये. ते कर्म करण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये, मनाच्या ताकदीमध्ये पॉझिटिव्हिटी खूप लागते. आणि फक्त शरीराची शुद्धी करण्यासाठी पंचकर्माचा जास्त उपयोग आहे, कारण ते जेव्हा शरीरावर तर मलिनता आलेली असते ती मलिनता दूर करतं. तिसरा प्रश्न आहे की झोपेवर परिणाम होतात का? हो, झोपेवरती परिणाम होतात, कारण आहारच नाहीये, पोटात जेवणच नाही. आपण बघतो की खाल्ल्याशिवाय झोप न येणारे लोक आहेत, रात्री 12-12, 1-1 वाजता सुद्धा खाऊन झोपणारे लोक आहेत. म्हणजे जेवण केल्याशिवाय जर तुम्हाला झोप येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यामुळे झोप यायला पाहिजे. आणि झोप येण्यासाठी एक महत्वाचं असतं मेडिटेशन. तुमची ताकद वाढवा, मेडिटेशननी वाढवा. सोपं मेडिटेशन सांगतो तुम्हाला. कुठल्याही देवाला, धर्माला, बाबाला कोणालाही मानायचं नसेल तर किमान महादेवावर तरी श्रद्धा असेल, महादेवाला तरी मानत असाल, महादेवाबद्दल तरी प्रेम असेल, आपुलकी असेल, तर महादेवाच्या मंदिरात जावा, पिंडीकडे 10-15 मिनिटं बघा, त्याच्यानंतर तिथंच बसा 10-15 मिनिटं, तिथंच मंत्राचा घोष करा किंवा तिथंच जे काय असेल तर शांत बसा. किमान महादेव 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 असा मंत्र घोष करा. म्हणजे काहीतरी करा जिथं मन शांत होईल. म्हणजे काय, जिथं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना, त्या पॉझिटिव्ह एनर्जीच्या जागेत जा. कुठेही पॉझिटिव्ह, जिथं लोकांमध्ये निगेटिव्हिटी खूप आहे तिथं जाऊ नका. जिथं तुम्हाला शांतता मिळते, जिथं तुम्हाला मनाला शांती मिळते, किंवा एखाद्या मंदिरात जाऊन बसा किंवा कुठेही बसा. किंवा नाही वाटलं तुम्हाला मंदिरात बसावं, लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसा, वडाच्या झाडाखाली जाऊन बसा, उमराच्या झाडाखाली जाऊन बसा, गेला बाजार पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसा, कुठेही बसा जिथं तुम्हाला दीर्घ श्वास घेतल्यानंतर श्वासावर कंट्रोल येईल. आणि अशा गोष्टीतून तुम्हाला त्याच्यातून झोपेवरती हळूहळू परिणाम दिसत येतात. कुठल्याही प्रकारची शिरोधारा केली काय, कुठल्याही धारा केल्या काय, काही केल्या काय,
त्या करत असताना जर तुमच्यात मानसिक स्थितीच व्यवस्थित नाहीये, तुम्हाला कंट्रोलच नाहीये, तुम्हाला विश्वासच नाहीये चिकित्सेवरती, तर तिथं तुम्हाला कोणीही बरं करू शकत नाही. त्यामुळे विश्वास ठेवूनच आयुर्वेदिक उपचार घ्यायला पाहिजेत. आणि तिथं विश्वास सुद्धा इतका नका ठेवू की त्याच्यातून तुमचं नुकसान होईल. कुठलाही विश्वास ठेवताना फक्त 3 महिने वेळ द्या. 3 महिन्यामध्ये 10% ते 20% फरक दिसलाच पाहिजे, तर आणि तरच उपचार कंटिन्यू करा. IBS मध्ये दुसरं असतं वजन कमी होतं, ते आहारामुळे होतं. खाऊ शकत नाही, खात नाही, खाल्लं तर त्रास होतो, आतड्यांमध्ये सतत काहीतरी चिकटल्यासारखं वाटत राहतं. ती चिकटा जो असतो तो जो आहे तो हालचालातून निघत नाही. त्यामुळे तो चिकटपणा काढणे किंवा त्याच्यावरती शोषण करणे, लघवी तेवढ्या प्रकारची चांगली येणे आणि त्याच्यानंतर हळूहळू चिकित्सा करावी लागते. नंतर असते की मानसिकता कशी बदलायची. तर मानसिकता बदलत असताना सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशन करा, मानसिकता आपोआप बदलली जाते. ज्या डॉक्टरवर तुम्हाला विश्वास आहे त्या डॉक्टरना रिक्वेस्ट करा, 10-15 मिनिटं त्यांच्याशी बोला, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटा. जिथं भेटल्यानंतर तुम्हाला बरं वाटते त्या लोकांना भेटा, त्या व्यक्तींना भेटा, त्या माणसांशी बोला, किंवा जिथं तुम्हाला 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करा. नाही गेलं तर स्वतःला जास्त वेळ द्या. स्वतःचं ते सोडून द्या. जग काय करतं याच्यापेक्षाही आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी काय येईल. कुठं गार्डनमध्ये जाऊन बसा, तिथं जाऊन व्यायाम करा, तिथं फक्त फिरा. व्यायाम करा म्हणजे खूप डंबेल्स मारायचे नसतात, तर 20 मिनिटं चालणे हा सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम आहे. त्यानंतर पंचकर्माचा फायदा होतो का, तर मी वैयक्तिक सांगतो की पंचकर्माचा फायदा हा जर तुमच्या शरीराचं मनाचं बल वाढलं तरच फायदा होतो. मनाचं आणि शरीराचं बल वाढण्यासाठी 6 महिने जातात रुग्णाचे, आणि काही काही रुग्णांमध्ये ते 3 महिने जातात. म्हणजे 3 महिने ते 6 महिने जेव्हा फक्त तुम्ही औषध आहार करता, त्याच्यानंतर जेव्हा तुमचं बल चांगलं वाढतं, त्याच्यानंतर तुम्ही पंचकर्म करून घ्यायला पाहिजेत. आणि त्या सुद्धा पंचकर्म करत असताना टप्प्याटप्प्याने करायला पाहिजेत, कुठल्याही प्रकारची घाई न करता. तर आणि तरच त्या पंचकर्माचा फायदा होतो, गेलेल्या पैशाचा फायदा होतं, आणि नाहीतर मग नुकसान होतं, पैसाही जातो, शरीरही जातं, मानसिक स्थिती बिघडते, आयुर्वेदाबद्दलचे निगेटिव्ह विचार बदलतात, किंवा आयुर्वेदाबद्दल आपल्याला निगेटिव्ह विचार येत राहतात, आणि आयुर्वेदाचे नुकसान पण आपण स्वतः करून घेत असतो. त्यामुळं आयुर्वेदावर तर विश्वास आहे, त्यामुळं आपण सतत जोडत राहतो, कुठं ना कुठं आयुर्वेदातले अजून वापर काही मिळतं काही शोधत राहतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे, काही बाहेर न मिळता तुम्हाला तुमच्या घरामधला आहार हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि याच्यातून बाहेर काढतं. आणि वर्षातून एकदा पंचकर्मातली बस्ती हे उपक्रम करून घ्यायचं, पण ते करून घेत असताना अधिकृत वैद्यांच्या अंडरच करायचं. त्यांना अनुभव असेल IBSचा, किंवा त्यांनी जर तुमच्यात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं तरच त्यांच्याकडे पंचकर्म करा, अन्यथा कुठेही पंचकर्म करू नका. वैद्यावर किंवा डॉक्टरवर अविश्वास का येतो, हा सगळ्यात महत्वाचं. की प्रत्येकाला असं होतं की एवढे उपचार घेतलेले असतात, एवढा पैसा घातलेला असतो. आपले जे पेशंट आहेत त्यांनी 6 लाख रुपये खर्च केलेत फक्त या उपचारासाठी. एकाने आयुष्याचे 35 वर्ष घातले त्या उपचारातून बाहेर पडताना, एकाने तर अख्खं आयुष्य घातले, 17 वर्ष घातले त्या उपचारातून बाहेर पडताना. पण हा जो आजार आहे तो फक्त आणि फक्त 1 ते 1.5 वर्ष घेतो, जो की नंतर तुमचं डायजेस्ट एव्हरीथिंग याच्यावर जातो. हा आजार कम्प्लिटली बरा होणार आहे, पण कम्प्लिटली म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये 95% फरक पडतो. जो 5% जो आहे तो तुमच्या एखाद्या पदार्थामुळे बाधू शकतो, किंवा तुमच्या एखाद्या स्ट्रेस इंड्युस्ड फॅक्टरमुळे बाधू शकतो, किंवा एखाद्या सवयीमुळे बाधू शकतो. म्हणून तो मी सांगतो की 95% कम्प्लीट बरा होतो, फक्त 5% त्याला बरं होण्यासाठी वेळ लागतो. तो सुद्धा बरा होतो जेव्हा कळत जातं की हे ट्रिगर पॉईंट आहेत, या ट्रिगर पॉईंटला आपल्याला सांभाळायचंय. वैद्यावर किंवा डॉक्टरवर अविश्वास येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवैद्य आणि अति डॉक्टर सतत फिरत राहिल्यामुळं धड पूर्ण ट्रीटमेंट झालेली नसते. त्यामुळं आपल्याला सतत चीड येते, त्या औषधाचा त्रास होत असतो, पोटात आग पडते, आहार सोडलेला असतो, ब्लाइंडली आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवलेला असतो. कुठल्याही डॉक्टरवर विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये रिझल्ट किमान 10% दिसला पाहिजे, तर आणि तरच ते आपल्याला तिथं पुढे ट्रीटमेंट घ्यायची नाही हे ठरवू शकतो. सगळ्यात महत्वाचं जो आहे की IBS आणि कोलायटिस मध्ये निद्रा अल्पता होते, किंवा मानसिक स्थिती बिघडलेली असते, किंवा अन्न विषाक्तता येते. याच्यामध्ये एक ट्रिगर पॉईंट बसतो, तो म्हणजे अँटीबायोटिकचा अतिविचार, किंवा अँटीबायोटिकचा अति खाणे, किंवा अँटॅसिड घेणे, सततच्या गोळ्या खाण्याची सवय. काही जणांना एक सवय असते, छोटी छोटी गोष्ट झाली तरी गोळ्या खात राहणे,
सतत काही काही घेतल्याच्या नंतर गोळ्या खात राहणे, तर ह्याच्यातून होतं काय की त्याच्यातून त्रास वाढत जातो, कमी होत नाही. आणि हे वाढलेला त्रास किंवा ह्या गोष्टी उलट जास्त त्रास देतात. पोटात भगभग अजून वाढत जाते, इतकी भगभग वाढते की पेशंटला पाणी सुद्धा पिल्याच्या नंतर गरम जाणवतं. मग अशा वेळेला गुलकंद थोडंसं गोड आहे, पण त्याचं थोडंसं कमी मात्रेमध्ये घ्यायचं. थोडंसं पाण्यामध्ये पातळ गुलकंदाचं शरबत बनवायचं आणि तो चमच्याने घ्यायचं. ते एकदम गटगट प्यायचं नाही, कारण ते एकदम गटगट पिलं तरी ते बाधतं. त्यामुळं गुलकंदाचं हळूहळू जर तुम्ही त्याचं सेवन केलात, किंवा उशीर नावाची एक वनस्पती आहे, ती उशीर नावाची वनस्पती पोटात आग पडलेली असताना पाण्यामध्ये किंवा मटक्यामध्ये टाकायची आणि त्याचंच पाणी थोडं थोडं पित राहायचं. किमान पोटातली आग त्याच्यानी कमी होत जाते. आणि आग पोटातली कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं घृत, पण ते घृत सेवन सुद्धा अवघड जातं. त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने हळूहळू आग कमी करत करत दुसरा एक उपाय आहे की जे मी प्रत्येक पेशंटला सांगतो किंवा देतो सुद्धा, की ते दाढी माऊली. दाढी माऊली हा नावाची बॉटल आहे, जी सांडू कंपनीची किंवा इतर कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकतात, की ज्याच्यामुळं तुम्हाला त्याच्याने बरं वाटतं, थोडं थोडं आग कमी होत जाते त्याच्याने. किंवा डाळिंबाचा रस सुद्धा थोडंसं साखर टाकून व्यवस्थित बनवायचा आणि तो कुठलाही रस असेल तर तो फक्त हळूहळू खायचा किंवा हळूहळू प्यायचं. त्याच्याने हळूहळू त्रास कमी होतो. एकदम सोपं उदाहरण देतो. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती एकदम पाणी टाकणं किंवा तव्यावरती एकदम त्याला हे करणं, त्याच्याने काय होईल, तवा थंड होत नाही, त्याची वाफ अजून वाढते आणि तव्याला हात सुद्धा लावलं तर लक्षात येते की गरमी खूप झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये धग खूप आहे. त्या पद्धतीची धग पोटात अजून वाढते आणि एकदम त्रास वाढत जातो. पण त्याच तव्यावरती हळूहळू पाणी जर सोडत राहिलो तर कालांतरानं ते हळूहळू थंड झालेलं सुद्धा जाणवतं. फक्त वेळ जातो आग कमी होण्यासाठी सुद्धा. ह्या पेशेंटमध्ये होतं काय, इस पेशेंट में होता क्या है कि कभी कभी तकलीफें ऐसी होती है कि जो चिंता है, शोक आहे, भीती आहे, नैराश्य आहे, मानसिक ताण आहे. शोक किती असतो, एखाद्या पेशंटला शोक किती असतो त्याची लिमिट मी बघितलेली आहे, की कळत नाही नेमकं करू काय, जगू का मरू, मरावं तर फॅमिली आहे, जगावं तर वेदना आहेत. आणि याचं उत्तर काय, तर जगायचंय पण आजारमुक्त होऊन, एक IBS वॉरियर म्हणून जगायचंय. कॅन्सर सारखा आजारात सुद्धा लोक घाबरत नाहीत, आपल्याला तर IBS आहे. तर ह्या आजारातून बाहेर पडणं, याच्यातून मन चांगलं शुद्ध करून घेणं, याच्यातून पूर्ण बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चिंता, शोक, भीती, नैराश्य याचा दुरावा करणे, याला बाहेर काढणे, पटकन बाहेर काढणे. याच्यामध्ये वेळ नाही घालायचा. पोटविकारातल्या कुठल्याच टेन्शन, डोक्यात ताण घ्यायचा नाही आहे, राहू देत, वेट अँड वॉच. 3 महिने उपचार, ओके होतो कार्यक्रम. येतात टप्पे, येत जातात, मानसिकता बदलत जाते, त्रास होत जातो, कुठलाही त्रास. 3 महिने फ्रॅक्चर झालं तर घरात बसून राहतो आपण, वेदना होत असतानाही. मग इथं तर पोटात फ्रॅक्चर नसल्याने त्याच्यापेक्षा जास्त वेदना असतात. इथं खाऊन पिऊन बरं व्हायचं, फ्रॅक्चर झाल्याच्या नंतर किमान आराम तरी मिळतो, इथं आराम काहीच नाहीये. खाऊन पिऊन आपल्याला उपचार करायचा आहे. म्हणजेच काय, तर उपचार करत असताना खाणं हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर भीती, नैराश्य आणि ताण याच्यातून बाहेर पडल्याच्या नंतर IBS बरा होत असताना एक 5% जो IBS राहतो, जो नैराश्यातून किंवा आहारातून आलेला असतो, त्याला बरं करत असताना खूप स्ट्रॉंगली वेळ जातो. 2-3 वर्षानंतर IBSचेच पेशंट नंतर सांगतात आम्ही काहीही खाऊ शकतो, काहीही पचवू शकतो. फक्त एखादी गोष्ट जर बाधते, त्याच्यावरती उपाय त्यांना दिलेला असतो, किंवा हे बाधलं तर एवढं घ्या म्हणजे ते ओके होणार आहे. मग पुढे काय करायचंय, तर बऱ्याच वेळेला याच्यात लक्षणं जे दिसतात ना, तर पोट फुगणे, गॅसेस, त्याच्यानंतर वारंवार संडासला जाणे किंवा कधी कधी संडास न होणे, त्याच्यानंतर पोटात धडधड होणे. एक पेशंटमध्ये आहे ना IBS मध्ये, ही छाती जी आहे आपली, या छातीच्या ह्या भागामध्ये, विशेषतः डाव्या साईडला, बेंबीच्या थोडंसं वर, फासळ्याच्या थोडंसं खाली, अशा मध्य भागामध्ये असं फट 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 करत राहतं. ती लहान आतड्यांची हालचाल पण असू शकते की फास्ट होत असते, कधी कधी अशी त्रास देत असतं. हृदयाचं सुद्धा तिथं लक्षणं दिसत राहतात आणि हृदयाच्या लक्षणांमधूनच आपल्याला ते हळूहळू लक्षणं जाणवत असतात. त्यामुळे त्याच्यावरती काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये होतं काय, की IBS म्हणजे काय, तर ते कुठंही लक्षात न घेता ज्या गोष्टीमुळे आपल्याला मानसिकता बिघडलेली आहे,
आपल्या डोक्यामध्ये आपलं डोकं डायरेक्ट पोटात चाललेलं आहे. म्हणजे सतत डोक्यात किती करोडोचा व्यवहार असू देत, लाखोचा व्यवहार असू देत, अगदी पैसे मोजताना सुद्धा डोकं जर पोटात जात असेल तर समजून जायचं हा आयबीएस आहे. आणि हे सगळ्यात सोपं निदान आहे. त्याच्यानंतर अन्न पुढे सरकू लागलं तसं तसं काय होतं की गॅसचं प्रेशर येतं. म्हणजे जे काही खाऊ पिऊ किंवा पाणी जरी पिलं बऱ्याच परेशानी होत असते किंवा संडासला जावं लागतं. तर अशा लोकांमध्ये उपचार म्हणून किंवा ते गॅसचं प्रेशर येऊ नये किंवा त्याच्यामध्ये असं होतं की शौचाची भावना आहे, संडासला जाण्याची इच्छा होते आणि संडासला जाऊन पण बघतो पेशंट किंवा जाऊन येतो आणि जाऊन आल्याच्या नंतर थोडीशी होते किंवा होतच नाही किंवा फक्त गॅस पास होतो. हे जे आहे त्याच्यामुळे इरिटेट होतो पेशंट. तर ह्याला काय तर हळूहळू सवयीच्या भागानुसार त्याला कंट्रोल करणे, हळूहळू कंट्रोल करणे. समजा दिवसभरात तुम्ही 7 वेळा जाताय तर त्याला 6 वेळावर आणणे, 5 वेळावर आणणे. गॅस असेल तर तिथलंच गॅस पास करण्याचा प्रयत्न करणे. एक आपल्याला डोक्यामध्ये एक चॅनल बनतं की तो गॅस आहे, लक्षात येतं गॅस आहे का मळ आहे. त्याच्यानुसार हळूहळू त्याच्यावरती कंट्रोल आणणे आणि मग त्याच्यातून बाहेर पडणे. त्यानंतर दुसरं जे आहे की कोलायटिसमध्ये जखमा होतात. त्याच्यानंतर आयबीएस मध्ये जखमा नसतात कुठले. त्यामुळं होतं काय की बऱ्याच जणांना आयबीएसच्या आजारामुळे मानसिकता बिघडलेली असल्यामुळे किंवा विचारामुळं म्हणा किंवा सतत यूट्यूब गुगल किंवा इकडं तिकडं बघत राहणे, सतत इन्स्टाला शोधत राहणे, सगळीकडे बघत राहणे, सगळीकडे कुठं कुठं उपचार भेटतात हे बघत राहणे, ह्या सवयीमुळं होतं काय की सगळ्या प्रकारचं. आणि एक काळ असा येतो की गुगलवर एखादा मेसेज टाकतो आपण आणि तो मेसेज असा टाकतो की याने कॅन्सर होते का. गुगल किंवा आजचा मेटा एआय असेल किंवा कुठलंही एआय फॉर्मेशन असेल तर तुम्ही जर पॉझिटिव्ह बोलाल तर ते पॉझिटिव्ह उत्तर देतं, निगेटिव्ह बोलाल तर निगेटिव्ह उत्तर देतं आणि जर तुम्ही शक्यता विचारली तर ते शक्यतेत देतं. आणि होतं काय की अशा वेळेला त्याला भावना नसल्यामुळं पुढे व्यक्ती बसलेली आहे त्याची मानसिकता काय त्याला माहीत नसल्यामुळं तो उत्तर देतो की होऊ शकतो. बस हा एक ट्रिगर पॉइंट बसतो आणि आपण पोटविकारातला साधा आजार आपण डोक्यामध्ये कॅन्सर घेऊन बसतो. कॅन्सर कधी होतो ज्या वेळेला तुमचा आजार तुमचे हेतू असताना तुमचे कारण असताना त्यात तंबाखू खात असाल, सिगरेट ओढत असाल, अति दारू पित असाल, आजार असतानाही खूप काही कुठाने वेगवेगळे करत असाल, कुठल्याही पद्धतीचे पथ्य करत नसाल तर आणि तरच कॅन्सर पुढे जाल. पण तुम्हाला कॅन्सर होणारच नाहीये, तुमच्याकडे व्यसनच नाहीयेत, कुठलीही सुपारीचं तुम्हाला खांडाचं व्यसन नाहीये, फक्त आहारातून जर आजार आलेला असेल तो आहारातून बरा होणार आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस घेणं किंवा त्याच्यावरती विचार करणं, कॅन्सर हा इतका सोपा आजार नाहीये की तो कोणालाही येईल. कॅन्सर हा टप्प्याटप्प्याने आपले जर कारणं असतील, आपण तेवढ्या पद्धतीने जर कारणं करत असू तर आणि तरच येणारा आजार आहे, तोपर्यंत तो आजार येणारा नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय होतं की ह्या आजारामध्ये जी जेवायचं काय काय खायचं, तर खायचं काय तर सगळ्यात महत्वाचं चपाती भाकर सगळं खायचं. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या फळभाज्या खायच्या, पालेभाज्या 100% टाळायच्या. फक्त एक मेथी खाऊ शकतो पण शक्यतो सर्व टाळायच्या. का टाळायच्या ते सांगतो. आयुर्वेदानुसार शाकवर्ग म्हणजे जे पालेभाज्या आहेत ना त्या पालेभाज्या ह्या वातवर्धक आहेत, वात वाढवणार आहेत आणि जेवढा वात वाढेल तेवढा चंचलपणा वाढतो. आता सोपं आहे, आपला जरी वात वाढलेला असेल ना तर आपणही एका जागी बसत नाही, या खुर्चीवर त्या खुर्चीवर किंवा चलबिचल इकडं तिकडं होत राहते. म्हणजे आपल्याला 10 मिनिटं बसायची इच्छा होत नाही कुठंच. तर ह्या पद्धतीचा जो वात प्रकोप असतो तर तो पालेभाज्यामुळे येतो आणि तो जसा वात प्रकोप होत जातो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्रास होत जातात. दुसरं असतं फळभाज्या, सगळ्या प्रकारच्या फळभाज्या खायच्या. जेवढे काही फळभाज्या तुम्हाला दिसतील तुम्ही 100 फळभाज्या काढा, 30 फळभाज्या काढा, गेला बाजार 7 फळभाज्या काढा, 7 दिवसाच्या 7 फळभाज्या किंवा 7 दिवसाच्या 14 फळभाज्या काढा. पण कुठल्याच फळभाज्या ह्या कोरड्या खायच्या नाहीत, ड्राय करून खायच्या नाहीत. सगळ्या फळभाज्या ह्या पाणीयुक्त असल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये रस्सा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चपाती असेल, भाकर असेल, बाजरीची भाकर असेल, कुठली चपाती सुद्धा खायचंय आणि ते कुस्करून खायचंय. त्याच्यामध्ये असं टोचून खायचं नाही, मनसोक्त जिभेला मारायचं. पहिले 3 महिने कंप्लीट जिभेला मारायचं आणि मनसोक्त पोटामध्ये आहार टाकायचा आणि मेंटली शांत राहायचं.
सगळ्या फळभाज्या खाल्ल्यात, चपाती इडली नाही खायची, आंबवलेले पदार्थ नाही खायचे, ज्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ आहेत असे पदार्थ नाही खायचे. त्याच्याऐवजी काय खायचं, तर डोसा खाऊ शकतात सांबर सोबत. तोही सांबर व्यवस्थित असावा, त्याच्यामध्ये शक्यतो शेवगा टाकलेला नसावा, असं सांगून द्यायचं. घरी बनवताना सिंपल सांबर बनवायचं, त्याच्यामध्ये शेवगा नसावा. शेवगा असेल तर पोटात आग अजून वाढते, शेवग्याने त्रास होतो पेशंटला. त्यामुळं आणि इरिटेशन खूप झाल्यामुळं अजून म्युकस पडतं, कधी कधी रक्त पडतं, कधी कधी मुळव्यात पणची लक्षणं दिसतात. IBSच्या पेशंटमध्ये कड पडते, कारण ती संडासला जाऊन जाऊन कुंथून कुंथून कड पडत असते. त्यामुळं ती मुळव्यात नसतो, तो एक फक्त कड पडलेली असते, त्याला फक्त सूज आलेली असते. ती सूज कमी करण्यासाठी मल्लम किंवा कुठलंही औषध वापरलं तर ती मुळव्यात कमी होत असते. पण आहारामध्ये डोसा खायचा असतो, खायचं नाही असं काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाचं दुधाचे पदार्थ सगळे टाळायचे, कुठलेच ठेवायचे नाहीत. आता बघतोय आपण मुंडे सरांमुळं दुधाची भेसळ किती झालेली होती, किती लोकांमध्ये त्रास आहे, त्यामुळं दुधाचे पदार्थ. आता ह्याच्यात दूध कोणाचं चालतं, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेळीचं दूध हे IBSच्या पेशंटला चालतं. शेळीच्या दुधामुळं IBSचे लक्षणं कमी होतात, किंवा शेळीचं दूध जर घेतलं तर ते बाधत नाही. पण गाईचं दूध सुद्धा बाधतं, म्हशीचं तर बाधतंच बाधतं. मग गाईचं दूध घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये 5 पट पाणी टाकायचंय, त्याला उकळून शिल्लक ठेवायचंय. पण हे सगळं कधी करायचे, जेव्हा तुमचं इरिटेशन कमी होईल, आव कमी होईल, किंवा तिथं असणाऱ्या वेदना कमी होतील, गॅसेस होणं कमी होतील, त्याच्यानंतर ते घ्यायचे. त्यानंतर पुन्हा हिरवी मिरची टाळायची आहे, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खायच्यात, फळभाज्या खायच्यात, पालेभाज्या टाळायच्यात, डाळी सगळ्याच खायच्यात. फक्त डाळ खात असताना थोडेसे ते भाजून घ्यायच्यात तेलात किंवा तुपामध्ये, ते छान भाजून घ्यायच्यात आणि मग त्याची भाजी करायची किंवा त्याची फोडणी द्यायची त्याला, किंवा त्याचं डाळ बनवायचे. किंवा जेव्हा डाळ बनवतो कुठल्याही पद्धतीत त्याच्यामध्ये मजबूत प्रमाणामध्ये तूप टाकायचंय. कारण जसं आपल्याला माहिती आहे, हरभरा खाल्ला, मूग खाल्लं, काही जरी खाल्लं तरी गॅसेस होतातच, पोट फुगतंच. पण ह्याचं अनुलोमन होणं गरजेचं आहे. जसं हरभरा जे आपण हरभरा असेल किंवा आपण मूग खातो तर त्याला मीठ लावून खातो. का खातो मीठ लावून, तर ते गॅस पास व्हावेत, त्याच्यामुळे जे गॅस तयार होणे ते मिठामुळे निघून जावेत. पण बऱ्याच वेळेला IBSच्या पेशंटमध्ये मीठ थोडासा त्रास देतं, आग होते मिठामुळं. पण ते होऊ नये म्हणून थोडंसं तूप लावायचं त्याला. त्या डाळी सगळ्या खायच्यात, मसूर डाळ खायची, हरभऱ्याची डाळ खायची, तुरीची डाळ सुद्धा खायची. काही कुठलंही ऍसिडिटी वगैरे होत नाही. फक्त तो कसा असतो, आपल्या मनामध्ये मेंटली बसलेला असतं, ते हळूहळू पचवत असतं. आणि त्याच्यामध्ये मजबूत प्रमाणामध्ये तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं त्याच्यामध्ये, तर कुठलीही डाळ बाधत नाही. त्याच्यानंतर नॉनव्हेज, ज्यांना नॉनव्हेज चालतं त्यांनी सूप भरपूर खायचं, सूप भात खायचं, सूप वरण खायचं, सूप चपाती खायचं, सूप भाकर खायचं. त्याच्यानंतर फक्त बिर्याणी वगैरे ज्याच्यामध्ये दही असतं किंवा जे जास्त पाण्यामध्ये शिजवलेलं आहे, अति शिजवलेलं जसं बिर्याणी टाईप सध्या खायचं नाहीये. त्यानंतर तुम्हाला हे झाल्याच्या नंतर पुढे रात्रीची झोप व्यवस्थित घ्यायची आहे. जेवणाच्या ह्या 2 वेळा ठेवायच्या, त्यातही भूक लागली तर 3री 4थी वेळ ठेवायची. तर पण सकाळची वेळी सकाळी 7-8च्या आधी घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं उपाशी पोटी पाणी पिणं बंद करायचे. कुठलाही पोटविकार हा अग्निमांद्यातून येतो. अतिसारासारखा आजार आहे तो अग्निमांद्यातून येतो. अतिसार झाल्याच्या नंतर ग्रहणी होतो, ते सुद्धा अग्निमांद्यातून होणार आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते अग्निमांद्यातून होतं. आणि उपाशीपोटी पाणी पिणं हे अग्निमांद्य करणार आहे. असू देत, जगामध्ये खूप मोठे रिसर्च होऊ देत, खूप मोठे कागद तयार होऊ देत, आपण बघतोय ज्ञान व्यवस्थापन कशी आहे आणि हे पण कसं आहे ते. म्हणजे कागदोपत्री खेळ करणं कसं चालतं हे सगळ्यांना माहिती आहे, आणि कागदोपत्री खेळ करणं सोपं नाही. ग्रंथोक्त जे खेळ असतात ना ते बदलू नाही शकत, किंवा ते सिद्धांत असतात ना, जो अनुभव आहे स्वानुभव किंवा जे रुग्णाचा अनुभव असतो तो सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं प्रत्यक्ष जे अनुभव आलेले आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळं उपाशीपोटी पाणी पिणं बंद करा. करून तर बघा ना, इतके वर्ष पिताय, काही दिवस बंद करून बघा, 1-2 वर्ष काय होतं ते बघा. त्याच्यामध्ये कुठल्याही आजारामध्ये औषधी घेत असताना, आयुर्वेदाचे औषध आहेत, मानसोपचार तज्ञाचे औषध आहेत, किंवा कोणाचीही औषधी घेत असताना हे फार फार तर 1 ते 1.5 वर्ष खूप झालं पोटविकारात. पोटविकारामध्ये 1 ते 1.5 वर्षाच्या वर औषधी खायचे नाहीत, रेग्युलर तर अजिबात खायचे नाहीत. जर तुम्हाला एखादा आजार असा आहे की जो टॅकल करत राहावं लागतोय, समजा काही खाल्ल्याने त्रास होतोय, एखादा औषध म्हणजे जसं अँटॅसिडची गोळी आहे, किंवा आपण काहीतरी खाल्लं आणि जळजळ केलं, तर त्यावेळेला औषध घेणं ठीक आहे. पण एखाद्या आजारावरती वर्षानुवर्ष औषधं 10-10 वर्ष 20-20 वर्ष खाणं, जगायचे कधी? औषधच खायचेत. जगायचे कधी? झोपायचे कधी? उठायचे कधी? फिरायचे कधी? जग एक्सप्लोअर कधी करायचंय? आयुष्यात येऊन काय फक्त औषधच खायचेत का?
बरं, कुठला वैद्य किंवा कुठला आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा कुठला डॉक्टर मरेपर्यंत स्वतः औषधी खातोय? कोणीच नाही खाऊ शकत. औषध हे उपचार नाहीच आहे. औषध हे तुमचं फक्त अग्नी वाढवणे हे मेन आहे. एकदा अग्नी वाढला, तुमची भूक व्यवस्थित झाली, आहार व्यवस्थित झाला, याच्यासाठी 1 ते 1.5 वर्ष खूप झाला. हा, जेव्हा वातव्याधी असतात तेव्हा वातव्याधीमध्ये 3-3 वर्षे जातात. जेव्हा हृदयरोगासारखे आजार असतील, एखादी गोळी, एखादा काढा, एखादं औषध, ठीक आहे, चलो आगे बढो. किडनीचा आजार आहे, डायलिसिस मरेपर्यंत करण्यापेक्षा मग एखादा आयुर्वेदिक औषधं, 1 किंवा 2 औषधं खाणे, याला काही हरकत नाही. पण पोटविकारासारख्या आजारामध्ये जिथं गरज नाहीये, मेंटली औषधं तर अजिबात घ्यायची नाही. मेंटल डिस्टर्ब असेल, तात्पुरता डिस्टर्बन्स असेल, मानसिकता बरोबर राहत नसेल, तात्पुरती गोळी घेणं ठीक आहे, एक आपल्याला बल येण्यासाठी. एकदा का बल आलं की त्याच्यामध्ये व्यवस्थित होतं. त्यानंतर काही रुग्णांमध्ये आयबीएसच्या शरीरामध्ये अशक्तपणा वाढत जातो, वैवाहिक जीवन खराब होऊन जातं, कुठल्याही पद्धतीच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहत नाही, कारण शरीरात ताकद नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की अंग मोडून येतं, थकवा राहतो, कुठल्याही पद्धतीचं म्हणजे अगदी संबंध ठेवल्याच्या नंतर खूप त्रास होतो, हातपाय दुखून येतात, मोडून येतात. 3 महिन्याच्या उपचारामध्ये हे लक्षण नसलं पाहिजे, याच्यामध्ये बल वाढलं पाहिजे. रुग्णाला स्वतःला लक्षात आलं पाहिजे की हां, हे केल्यानंतर मला त्रास होत नाहीये, म्हणजे शरीरामध्ये वात प्रकोप जो आहे तो अल्प प्रमाणात होतो, हे त्याचं लक्षण आहे. त्यामुळं त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात सोपा उपाय काय, तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्य म्हणजेच अब्रह्मचर्य. जेव्हा संसारी माणूस असतो तेव्हा ग्रंथकार अब्रह्मचर्य सांगतात, आणि जेव्हा साधू किंवा संत किंवा मोठ्या लेवलचे लोक असतात, जे बालब्रह्मचारी असतात, त्यांच्यासाठी ते ब्रह्मचर्य सांगतात. पण जेव्हा संसारी आहे, ज्याच्यामध्ये मुलं जन्माला घालणे किंवा पिढी जन्माला घालणे हे जे काम ज्यांच्याकडे दिलेलं आहे, ज्यांना संसार दिलेला आहे, त्यांच्यासाठी अब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. म्हणजे ऋतूनुसार, काळानुसार, इच्छेनुसार, बलानुसार, तुमच्या ताकद असल्यानुसार संबंध ठेवायचे, वैवाहिक जीवन जगायचंय, त्याच्यातला आनंद जगायचा आहे, त्याच्यामधले जो हार्मोनियम इम्बॅलन्स आहे तो जगायचा आहे. त्याच्यातून जे काही मिळणार, आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, या 3ही गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. आहार खाल्लाच पाहिजे, एव्हरीथिंग सगळं खाल्लं पाहिजे. निद्रा, कुठंही झोपलं पाहिजे, कुठंही पडलो तर झोप आली पाहिजे. ढेकळात जरी बसलो सुद्धा व्यवस्थित झोप लागली पाहिजे, ढेकळात सुद्धा झोप लागली पाहिजे. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर तो अब्रह्मचर्याचा. तर अब्रह्मचर्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये बल आलं पाहिजे आणि मैथुन शक्ती चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर मानसिक स्थिती व्यवस्थित झाली पाहिजे आणि सुखी जीवन आलं पाहिजे. तर हे सगळं जे आहे ते IBS मधून बाहेर पडताना किंवा ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आजपर्यंत, जेवढे मला प्रश्न पेशंट विचारत होते किंवा ज्याच्यामध्ये गोष्टी होतात, त्या उत्तर जेवढं मला देता येतील, जेवढे माझे आतापर्यंतचे रुग्ण बघून झालेले आहेत IBSचे, किंवा जे जे रुग्ण आज सुखी जीवन जगतायत, ज्यांचं आनंदी जीवन आहे, ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार खूप होते, ज्यांच्यामध्ये आयुष्याचं वेगवेगळे विचार होते, संसार वेगवेगळ्या विचारावर होता, वेगवेगळ्या स्तरावरती जे जात होते, ते सुद्धा व्यवस्थित आज सुखी जीवन जगतायत. तुम्हीही जगा. कुठल्याही प्रकारचा शरीरामधला मसल्स लॉस असेल किंवा कुठलंही काही असेल तर ते भरून काढण्यासाठी आहार हेच सर्वश्रेष्ठ आहे, आणि ते पचवण्यासाठी जे लागणार आहे तर ते आयुर्वेदातले औषधं, आणि ते सुद्धा 1 ते 1.5 वर्ष. त्यामुळं कुठेही काहीही प्रश्न असतील, बऱ्याच वेळेला असं होतं की मला प्रश्न विचारण्यासाठी किंवा जे आता इंस्टाग्राम असेल, फेसबुकवर असेल, किंवा माझ्याबद्दल बऱ्याच जणांना होप्स आलेले आहेत की हा काहीतरी आमच्यात बरं बदल करेल, किंवा आमच्याबद्दल माझ्याकडं रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे की बाबा काहीतरी. पण मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मी एक वैद्य आहे. मी आजही आयुर्वेदातले जे माझे अनुभव आहेत, मी माझे 100% देणं हे माझं कर्तव्य समजतो. त्यामुळं तुम्हाला जरी कुठले जरी काही गोष्टी असतील, सुरुवातीचे मला 3 महिने देणं किंवा माझ्याकडून 3 महिने उपचार घेणं, त्यात बदल होतात की नाही हे अनुभवणं, हे तुम्हालाही गरजेचं आहे, मलाही गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमचे जे काही प्रश्न असतात, बऱ्याच वेळेला सतत फोन येत जातात. काही जणांची अशी कंप्लेन असते की बाबा मी उत्तर देऊ शकत नाही किंवा प्रश्न घेऊ शकत नाही, किंवा तर अशा वेळेला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही 100 लोक आहेत, 100 लोकांमध्ये उत्तर देणं आणि मी 100 लोकांनी मला प्रश्न विचारणं आणि मी उत्तर देणं, यापेक्षाही तुम्ही आठवणीनं एखादा व्हॉइस मेसेज टाकणं, किंवा त्या व्हॉइस मेसेजवरती जे महत्त्वाचं आहे
ते उत्तरं मिळणं आणि त्यातूनच तुम्हाला त्यातले व्हॉट्सअपला व्हॉइस मेसेज टाकल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत ते उत्तर मिळतं. व्हॉट्सअप नंबर माझा दिलेला असतो. त्या व्हॉट्सअपवरती तुमचे प्रश्न येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. मला रात्रीचे 11 जरी वाजले, 11च्या नंतर मी फोन रिसीव्ह करत नाही, कारण माझी पण महत्वाचं आहे शरीर. कारण शरीर आहे, मी आहे, तरच मी पुढचं काम करू शकणार आहे. हे सुद्धा माझं शरीर सुद्धा काय असं देवानी फार असं काही वेळ काढून बनवलेलं नाही. जे 9 महिने लागतात, 9 दिवस लागतात, त्याच पद्धतीने याचं सुद्धा निर्माण झालेलं आहे. त्यामुळे शरीराला बल देणं, शरीरातून बलातून बाहेर पडणं, या सगळ्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहेच. व्हॉट्सअपवरती तुमचे काय असतील ते डिटेल्स पाठवत चला. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते विचारा. फक्त एवढंच आहे की जो पथ्याचा कागद दिलेला असतो मी, तो व्यवस्थित वाचा. ज्यांना कोणाला IBS बद्दलचे जे काही पथ्य असतील किंवा जे हवे असतील, तर ते पथ्य आपण तुम्हाला व्हॉट्सअपवरती देऊच. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या इन्स्टा लाईव्हला लवकरच.